हेलो नमस्ते, आई एम सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे लाडूला वॅक्सिन 3.5 महिन्याचं. तर त्यासाठीच मला त्याला घेऊन जायचं आहे आणि त्याचं हे वॅक्सिन 15 दिवसाआधीच होतं, पण ते डिले झालं. सो त्याला आज आहे ते. तर आता मी त्याला वॅक्सिनला घेऊन जाते आणि त्यानंतर मग बाकीचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. तर लाडूची आंघोळ वगैरे झाली, मी त्याला रेडी केलं आणि आता मी त्याला घेऊन चालली आहे वॅक्सिनसाठी. त्याला 3 इंजेक्शन्स देणार होते आणि इथे तो खूप छान खेळतोय. त्याला माहितीच नाही आहे की त्याला 3 इंजेक्शन्स देणार आहेत. तर हे वॅक्सिन्स ना मला नको वाटतात, कारण की एकतर 3 वॅक्सिन्स एकाच टायमाला त्याला देतात. प्लस इतकं छान हसरं बाळ असतं जाताना, पण येताना मात्र बाळ रडून येतं. त्यामुळे मग ते नको वाटतं. पण वॅक्सिन खूप इम्पॉर्टंट आहे. बाळाला पुढे कुठलाही आजार होऊ नये, त्यासाठी त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग व्हावी, या सगळ्या गोष्टींसाठी वॅक्सिन खूप गरजेचं आहे. आणि सरप्रायझिंगली लाडूला 3 इंजेक्शन्स दिले, पण तो फार रडलाच नाही. म्हणजे जेव्हा इंजेक्शन दिलं तेवढ्यापुरतंच तो रडला, परत तो रडलाच नाही. आणि येतात तो झोपी गेला, कारण की त्याला आंघोळ घातली होती आणि त्याच्या झोपेचीच वेळ झाली होती. सो घरी आल्यानंतर मी सगळ्यात पहिली त्याला क्रीम लावली. आता जे हातावर देतात ते दुखत नाही, पण जे पायावर देतात ना ते भरपूर दुखतं. त्यामुळे मग तिथे मी खूप जास्त कॉन्सन्ट्रेट करते की ते दुखू नये. हाताचं काहीच दुखत नाही, पण पायाचं भरपूर दुखतं. त्यामुळे मग आल्या सगळ्यात पहिलं मी त्याला क्रीम लावली आणि तो झोपलाच होता. त्यामुळे मग जे टॅबलेट्स देतात त्या मी त्याला दिल्या नव्हत्या, कारण की तो झोपला होता. मग त्याची उगीचच झोपमोड झाली असती. तर मग मी त्याला झोपू दिलं आणि ही क्रीम पायावर, हातावर, जिकडे त्याला इंजेक्शन दिले तिकडे सगळीकडे मी लावले. जरी हाताचं दुखत नसलं तरीसुद्धा मी तिथे क्रीम लावते. आणि बर्फाने पण शेकवायचं, जेणेकरून जिकडे इंजेक्शन दिले तिकडे गाठ तयार होऊ नये म्हणून. हलकंसं बर्फाने शेकवायचं, डिरेक्टली बर्फ लावायचा नाही. एका कापडामध्ये गुंडाळून मग हलक्या हाताने थोडंसंच जस्ट तिथं टॅप करायचं आहे. फार थंड बाळाला लावायचं नाही आहे, नाहीतर मग त्याला ताप येण्याची शक्यता असते. तसं ताप तर येतोच वॅक्सिन दिल्यानंतर, पण बाळाला बर्फाने थंडी वाजून ताप येऊ नये यासाठी एक रुमालामध्ये बर्फ घेऊन मगच आपल्याला शेकायचं आहे. मग लाडूला झोपी घातलं आणि मी माझी बाकीची सगळी कामं करायला घेतली, कारण की मी 10 वाजताच त्याला वॅक्सिनला घेऊन गेले होते आणि नाश्ता करून गेले होते. त्यामुळे मग आल्यानंतर जी काही कामं होती ती मी आवरून घेतली. अजून तरी लाडू छान खेळतोय, त्याला कुठलाही त्रास होत नाही आहे. तो उठल्यानंतर पुन्हा मी त्याला ही क्रीम लावली आहे. ए पिलू, काय ग? ओय ओय ओय, आहा, काय? ओ, कोणाला टोचू केला? कोणाला? या बाबूला? कोणाला बाऊ केला? कोणी बाऊ केला? तर ही टॅबलेट मला तिथून मिळालेली आहे, जी लाडूला द्यायची आहे. जेव्हा त्याला वॅक्सिन दिलं ना त्यानंतर घरी येऊन तो लगेच झोपी गेला. सो त्यावेळी मी त्याला हे दिलं नाही. आता तो उठलाय, त्याला मी फीड केलंय. सो आता त्याला मी अर्ध्या तासाने मी त्याला ही टॅबलेट देईल. तर काही वेळेस सिरप देतात, काही वेळेस टॅबलेट देतात आणि याने बाळाला फार त्रास होत नाही. सो टाईम टू टाईम ह्या टॅबलेट्स बाळाला द्यायच्या. त्यानंतर लाडू इथे छान खेळत होता. अजून तरी त्याला काहीच त्रास होत नव्हता. आणि तो कॅरीकॉटमध्ये असला ना की तो सतत बघत असतो की कोणीतरी मला उचलून घ्यावं. त्यामुळे मी इथे ना या कॅरीकॉटला एक टेडी लावलाय. जर लाडू हलला तर तो टेडीसुद्धा हलतो आणि मग तो टेडी बघत असतो. आणि त्याला फीड करून अर्धा पाऊण तास झाला होता. मग मी ती टॅबलेट पाण्यामध्ये मिक्स करून इथे ड्रॉपरने लाडूला देते. तर औषध म्हटलं की सगळीच मुलं अशी नाटकं करायला सुरुवात करतात.
आणि या टॅबलेट्स असतात ना त्या खूप कडू असतात. तुम्ही लाडूची रिॲक्शन बघू शकता. आत्ता तो किती हसत होता आणि हे टॅबलेट दिल्यानंतर बघा. आणि इकडे शिव जर का लाडूला कुठलंही औषध दिलं ना तर शिव पळूनच जातो तिथून. तो तिथे थांबतच नाही. त्याला असं वाटतं की लाडूला दिलं मग आता मला सुद्धा देणार, त्यामुळे मग तो लगेच पळून जातो. आता लाडूला डिरेक्ट 9 महिन्यामध्ये वॅक्सिन आहे. आता हे त्याचं 3.5 महिन्याचं शेवटचं वॅक्सिन होतं. फर्स्ट जेव्हा 1.5 महिन्याचं देतात तेव्हा 3 होते, त्यानंतर 2.5 महिन्याचं एकच होतं आणि आता 3.5 महिन्याचं पुन्हा 3 इंजेक्शन्स होते. आणि आज लाडूला पूर्ण दिवस मी पॅन्ट फ्रीज ठेवलेला आहे, जेणेकरून त्याचं जे इंजेक्शन असेल ते दुखू नये म्हणून. पूर्ण दिवस निघून गेला आणि लाडूने मला अजिबात त्रास दिलेला नाहीये. तो छान खेळतोय. पिलू का गे शोनी? ओ ओ ओ काय आहे? बाबू ओय ओय ओय. हे शोनी चल चल चल. ओ काय गप्पा मारतो तू? हा अरे बापरे. तर हा आहे नेक्स्ट डे. मी रात्री स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण की मला असं वाटलं जर का नंतर लाडूचं दुखायला लागलं तर मग तो स्वयंपाक करू देणार नाही, त्यामुळे मग मी काही शूट केलं नाही. पण रात्री अजिबात लाडूला काहीच त्रास झाला नाही. पण रात्रीनंतर त्याला झोपेमध्ये खूप ताप आला होता. सो मग मी त्याला पुन्हा टॅबलेट दिली होती आणि त्यानंतर मग त्याचा ताप थोडा थोडा कमी झाला. पण तसं बाकी काहीच त्रास त्याला झालेला नाही. त्याला फक्त ताप आला होता. आणि वॅक्सिन दिल्यानंतर ताप हा येतोच. पूर्ण दिवसभरात केव्हाही येतो, पण एकदा तरी येतोच. आणि हा ब्लॉग मी असाच कंटिन्यू केला आहे. तर आज मी लाडूचं 4 मंथचं फोटोशूट करणार आहे. आणि आता महाशिवरात्री आहे तर त्याचीच थीम मी डिसाईड केलेली आहे. तर इकडे माझ्याकडे 2 ऑप्शन होते. एक चॉकलेटी कलरची साडी होती जी की पूर्ण प्लेन होती, आणि ही माझी ब्लॅक साडी होती जिच्यावर हे असे बुट्टे होते छोट्या छोट्या. पण नंतर मग मी डिसाईड केलं की मी ब्लॅक साडीवरच करेल, की जेणेकरून फोटो छान दिसतील, उठून दिसतील. सो मग मी हे ओम नमः शिवायची थीम डिसाईड केलेली होती. आणि यासाठी लागणाऱ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा माझ्याकडे होत्या. आणि हे मी कसं केलं डेकोरेशन याचा एक फुल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो जर तुम्ही नसेल पाहिला तर तो नक्की जाऊन बघा. या व्हिडिओच्या एंडला मी तो व्हिडिओ लिंक करेल, तो तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. आणि हे जे येलो कलर होता हे मी तांदळामध्ये थोडीशी हळद मिक्स करून बनवला होता. आणि हे आपले साधे तांदूळ होते सफेद. आणि असं करूनच मग मी ही थीम डिसाईड केलेली होती. आता याचा एक मी स्पेशल व्हिडिओ बनवला, त्यामुळे ते फार मी या ब्लॉगमध्ये शेअर नाही करणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.